नमस्कार. विमर्श विथ विशालमध्ये मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नरेंद्र मोदी या देशाचे माननीय पंतप्रधान त्यांनी एक चांगला शब्द वापरला, दिमागी नक्षल. आणि या दिमागी नक्षल या प्रकरणावरून फार रणकंदन उठलं. त्यातच या भारत देशाचे माजी अर्थमंत्री त्यांनी असं ट्विट केलं, आय प्राऊड टू बी अ दिमागी नक्सल. लाज वाटली पाहिजे एका काँग्रेसच्या मिनिस्टरला की असं म्हणताना की मला अभिमान आहे की मी दिमागी नक्सल आहे. 2004 पासून 2010 पर्यंत जवळजवळ 5253च्या वर आपल्या पोलीस अधिकारी व जवानांचे बळी या नक्षलवाद्यांनी घेतले. आज केंद्र सरकारने नक्षलवादाच्या विरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी ॲप्लाय केली आणि त्याचे परिणाम फार चांगले येत आहेत. आणि मुळात हा जंगल नक्षलवाद आज हा समूळ नष्ट होतोय, परंतु या जंगल नक्षलवादाला कायम पेटतं ठेवलं आहे ते शहरी नक्षलवादांनी आणि दिमागी नक्षलांनी. शहरी नक्षलवाद म्हणजे कोण असतो? जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि अशा बऱ्याच कॉलेज कॅम्पसमध्ये सोफॅस्टिकेटेड सो कॉल्ड प्रोफेसर म्हणून तो त्या ठिकाणी काम करत असतो आणि तो हेरत असतो की अशी मुलं की ज्यांना हिंसा विद्रोह लढणं पसंत आहे. थोडक्यात त्यांना भारतीय संविधानाला आणि लोकशाही मूल्यांना आव्हान द्यायचं असतं आणि त्यासाठी तो माणसाला किंवा त्या विद्यार्थ्याला असं काही शिकवतात की रक्तरंजित क्रांतीशिवाय देशाचं परिवर्तन शक्य नाही. लोकशाही मूल्यावरती विश्वास ठेवू नको. क्रांती घडवायची असेल, परिवर्तन घडवायचं असेल तर रक्त सांडावं लागतं आणि अशा मुलांना लाखो मुलं नक्षलवादासाठी प्रेरित करतात. आणि हा दिमागी नक्षलवाद फक्त कॉलेज कॅम्पसवरती नाही आहे, तर SFI असेल, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया असेल किंवा त्याच्या इतर माओवादी संघटना आहे, त्यांना माओचं राज्य या ठिकाणी आणायचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा 1962चं चीनचं युद्ध झालं त्यावेळी अशा सगळ्या संघटना चीनच्या पाठीशी उभ्या होत्या. एव्हा त्यांच्या कामगार संघटना पण चीनच्या पाठीशी उभ्या होत्या की आमचं चीनला समर्थन आहे, कारण की चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीची सत्ता आहे. असे हे दिमागी नक्सल या देशाला पोखरत आहेत. हे काय करतात? कॉलेजमध्ये डफली वाजवतात आणि म्हणतात अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है, कश्मीर के आज़ादी तक जंग जारी रहेगी. अशा नाना वल्गना करत कॉलेज यूथला भडकवत असतात. म्हणतात काश्मीर इज नेवर इंटिग्रेट पार्ट ऑफ इंडिया. भारत देशाचा तो कधीही पार्ट नव्हता. जे काही जवान जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या सीमेवरती कारवाई करतायत त्यावेळी म्हणतात की हे जवान ह्युमन राईट्सचं उल्लंघन करतायत, जवानांचं मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्न करतात. ह्याच्या उपर ते म्हणतात भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह. अशा स्वरूपाचं दिमागी नक्सल जो काम करतोय, जो भारत विरोधी काम करतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या दिमागी नक्सलबद्दल त्यांच्या पुस्तकात प्रखरपणे लिहिलेलं आहे. जेव्हा नक्षलवाद संपतोय त्यावेळी हा दिमागी नक्षलवाद पेपरच्या माध्यमातून, आर्टिकलच्या माध्यमातून बाहेर येतोय. मोदीजी बरोबर म्हणले, एका ठिकाणी जर पिण्याचं पाणी नसेल तर तो नक्षलवाद, दिमागी नक्षलवाद सारखं आक्रमण करणार, त्या न्यूजपेपरमध्ये लिहिणार या सरकारला कळतंय की नाही, साधं या ठिकाणी प्यायला पाणी नाही आहे, सरकार काय व्यवस्था करत नाही आहे. आणि सरकारने जर व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, तिथे डॅम उभारण्याचा प्रयत्न केला, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, तर जी काही धरणं किंवा जी काही सोय करतात त्याच्या विरोधात उभे राहतात. आमच्या जमिनी जात आहेत, आमचा विद्रोह आहेत. म्हणजे सरकारने काही केलं तर हे एकच काम करतात, रस्त्यावरती उतरून अराजकता माजवण्याचं काम करतात. त्यामुळे हा दिमागी नक्सल जो वाळवीसारखा पोखरतोय, या दिमागी नक्सलला 7 सिस्टर नॉर्थ ईस्ट पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने हवा आहे. या दिमागी नक्सलला पंजाब हा वेगळा हवा आहे.
या दिमागी नक्सलला लडाख वेगळा हवा आहे, या दिमागी नक्सलला जम्मू काश्मीर वेगळा हवा आहे. कारण की त्यांचं कधीही मानणं नाही की भारत हा एक देश आहे. त्यांचं एवढंच मानणं आहे की भारत हा युनियन ऑफ स्टेट आहे. त्यामुळे मोदींनी जो दिमागी नक्सल म्हटलं आहे ते चपकलपणे म्हटलं आणि ते संज्ञा या ज्या कॅम्पसमध्ये जे काही पुन्हा नक्षलवाद जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला जोरदार चपराक आहे. असं असतानाही काँग्रेसच्या चिदंबरमला मूळव्याध का उठावा हे माहीत नाही, परंतु जसा जंगल नक्षलवाद ठेचला, जसा शहरी नक्षलवाद ठेचण्यासाठी FCRA ॲक्ट येत होता, फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलर ॲक्ट, तसंच हा दिमागी नक्षलवाद ठेचण्यासाठी भारतीयांनी सज्ज झालं पाहिजे. धन्यवाद.